नमस्कार तरुण महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। शनिवारी 21 तारखेला एका शेतामध्ये एक वयोवृद्ध महिला ही काम करत असताना तिचा खून झाला होता आणि त्या खुनाचा छडा ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय यांनी लावलेला आहे। तर आपल्या सोबत अपर पोलीस अधीक्षक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की या गुन्हा जो खून झाला होता त्याचा छडा त्यांनी कसा लावलेला आहे आणि कशा प्रकारे याचा तपास केलेला आहे। काय सांगाल मॅडम, जो 5 दिवसापूर्वी जो खून झाला होता, एका शेतामध्ये महिला होती, तिचा खून झाला आणि त्याचा आपण आज गुन्हा उघडकीस आणलेला आहे, कशा प्रकारे हा खून करण्यात आला होता आणि आरोपीने काय माहिती दिली आपल्याला? याच्याबद्दल असं सांगायचं आहे की जर पोलिसांना जर माहिती मिळाली की अशा प्रकारचा खून झाला आहे, पोलीस स्पॉटवर गेली आणि पोलिसने पाहिलं की कोणी पर्सननी महिलाला डोक्यात दगड मारून आणि त्याची हत्या केली आहे। अशा तपासमध्ये निष्पन्न झाला की महिलाचा एक शेत होता आणि शेतमध्ये ते नेहमी जात होती, सकाळी पायी चालत आणि मग तिथे राहत होती, शेतची रखवाली करत होती, मग परत येत होती आणि शेतच्या आजूबाजू खूप मेंढपाळ पण होते, ते मेंढे चारायला शेतात आणि आजूबाजूच्या शेतात जात होते। असं निष्पन्न झालं की महिला रागीट स्वभावाची होती आणि तिथे एक मेंढपाळ नामे दरकुबा भावडे, त्याची वय 46 आणि तो लाडसावंगीचा राहणार आहे, असे माणूस सोबत त्याचा एक शाब्दिक वाद पण झाला होता। तो महिला त्यांना सांगत होती की तुम्ही माझ्या शेतात मेंढी चरायला काय येतो, तुम्ही तुमचे मेंढी घेऊन निघून जा। तर तो माणूस जे आहे तो पण गांजा आणि दारू पिण्याची सवयीचा होता आणि त्यांना राग पण होता या शाब्दिक वादामुळे, ते नेहमी वाद होत होते। त्यामुळे त्यांनी काय केलं की महिलाला जर त्यांनी पाहिलं की महिला एकटी झोपत आहे तर तिथे ते गेला आणि दगड तिथे स्पॉटवर होता तो उचलला आणि महिलाच्या डोक्यात टाकला आणि तो तिथून निघून गेला आणि 2-3 दिवस तो एरियामध्ये नव्हता। मग पोलिसांना गोपनीय बातमीदार कडून माहिती मिळाली की त्याची मुलगीचे घरी आहे आणि पोलिसांनी जर त्याच्यासोबत विचारविमर्श केला आणि त्यांना इंटरोगेट केलं, मग त्यांनी कबुली दिली की मी असा मर्डर केला आहे आणि स्पॉटवर त्यांनी एक फॉल्स अलिबाय क्रिएट केला होता की ज्यावेळी घटना घडली तर मी माझ्या भाचीच्या लग्नामध्ये गेलो आहे, पण तो पण तपासामध्ये निष्पन्न झाला की तो चुकीचा अलिबाय त्यांनी क्रिएट केला आहे। अशा प्रकारचे तपासमध्ये निष्पन्न करून पोलिसांनी गुन्हा उघडकीस आणला। हा जो आरोपी याला काही व्यसन होतं का, किंवा मग जसं हा गेला कुठं, हा कसा तपास केला आपण? त्यांना तो गांजा आणि दारू पिण्याचे सवयीचा होता आणि तो एक मेंढपाळ बाळू बुचडे सोबत काम करत होता मागचे 3 महिन्यापासून आणि त्याच्यासोबत जर बोलणं झाली पोलीसची आणि इतरचे लोकांची तर त्यामध्ये निष्पन्न असं आलं की त्याचे काम करणारा एक माणूस आहे, हे जे आमचा अक्युज्ड आहे तो त्याच्या सोबत काम करत होता, पण 2 दिवसापूर्वी तो गायब आहे, तो नाही स्पॉटवर नाही आणि आजूबाजूच्या जागेमध्ये पण नाही। तर पोलिसांनी जर तपास केला तो आदमी कुठे गेला तर असं पाहिलं की तो त्याचे मुलगीचे घर आहे आणि मग नंतर तपासमध्ये निष्पन्न झाला की तोच आरोपी आहे। मी तर आपण बघितलं की करमाळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो खून झालेला आहे त्यामध्ये जो आरोपी होता तो नशेखोर होता आणि नशेच्या आहारी किंवा मग त्या जे महिला होत्या त्या महिला त्यांच्या शेतामध्ये जे मेंढ्या होत्या ते सतत येत असत आणि त्यामध्ये त्या दोघांचे वाद होत असत। या वादामधूनच हा खून झाल्याचं सध्या तरी पोलीस अपर अधीक्षक मॅडम यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। मी रवींद्र सुळकर, तरुण महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।